आजकाल सोशल मीडिया आणि गुगल ट्रेंड्सवर डार्क सायकोलॉजी इन रिलेशनशिप्स आणि वैवाहिक आयुष्यातील दुरावा या विषयांवर प्रचंड चर्चा सुरू आहे। अनेकदा आपल्याला वाटतं की नातं अचानक एका रात्रीत तुटतं, पण मानसशास्त्र सांगतं की संसार कधीही एकदम उद्ध्वस्त होत नाही। बाहेरून हसणारा चेहरा आणि आतून पोखरलेलं नातं यामागे नकळत खेळला जाणारा मानसिक खेळ असतो। विशेषतः स्त्रीच्या वर्तनातील काही अशा चुका असतात ज्या हसत्या खेळत्या घराची शांतता पूर्णपणे नष्ट करू शकतात। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशा 6 सवयी ज्या सुखी संसाराला विनाशाच्या उंबरठ्यावर आणून ठेवतात। पहिली आणि अत्यंत घातक सवय म्हणजे घराला निरंतर टोमणे आणि टीकेचे ठिकाण बनवणे। दिवसभराच्या ताणतणावानंतर पुरुषाला स्वतःचे घर हे शांततेचा निवारा वाटले पाहिजे, पण जर घरातील प्रत्येक संभाषणे चुका काढणे, तक्रारी करणे किंवा नापसंती व्यक्त करणे यातच जात असेल तर त्या घराची शांतता कायमची निघून जाते। दुसरं, रागात असताना पतीचा अपमान करणे। नातं म्हणलं की राग येणे आणि वाद होणे स्वाभाविक आहे, पण राग व्यक्त करणे वेगळे आणि समोरच्याचा अपमान करणे वेगळे। रागाच्या भरात पतीच्या स्वाभिमानावर आघात करणे, त्याच्या सन्मानाला ठेच पोहोचवणे किंवा त्याचा अनादर करणे या गोष्टी लग्नाला भावनिक दृष्ट्या असुरक्षित बनवतात। तिसरं, खाजगी समस्यांमध्ये बाहेरील लोकांना आणणे। पती पत्नी मधील वाद हे घरच्या 4 भिंतीतच सुटले पाहिजेत, पण जेव्हा स्त्री घरातील खाजगी समस्यांमध्ये मित्र, नातेवाईक, व्हॉट्सअप ग्रुप चॅट्स किंवा सोशल मीडियाला ओढते तेव्हा नात्यात तिसऱ्या माणसाचा प्रवेश होतो। लग्नाचे रक्षण करण्याऐवजी पती विरुद्ध बाहेरील लोकांची मते तयार करणे नात्यातील उरला सुरला विश्वास संपवून टाकते। चौथं, शिक्षा देण्यासाठी स्नेह आणि कोमलता रोखणे। पतीला धडा शिकवण्यासाठी किंवा स्वतःची गोष्ट मान्य करून घेण्यासाठी अनेकदा संवादाची दारं बंद केली जातात। प्रेम, स्पर्श, उबदारपणा आणि कौतुक रोखून धरणे हा नात्यावर केलेला एक अप्रत्यक्ष आघात आहे। अंतर कधीही प्रेम शिकवत नाही, उलट ते लग्नाला थंड आणि निष्प्राण कसे व्हायचे तेच शिकवते। पाचवं, सतत इतर पुरुषांची तुलना करणे। त्यांचा नवरा बघा काय करतो, सोशल मीडियावर ते जोडपे किती आनंदी दिसते, अशी सततची तुलना मनातील कृतज्ञता संपवून टाकते। जेव्हा पत्नी पतीची तुलना इतर पुरुषांशी किंवा ऑनलाईन दिसणाऱ्या आयुष्याशी करते तेव्हा पतीला स्वतःच्याच घरात एक जोडीदार न वाटता एक अपयशी व्यक्ती वाटू लागतो। आणि शेवटचं, स्वतःच्या भावनांनाच लग्नाचा केंद्रबिंदू बनवणे। जर पत्नीचे मूड्स ठरवत असतील की घरात शांतता राहणार की वादळ येणार तर ते संपूर्ण कुटुंबासाठी अत्यंत अस्वस्थ करणारे ठरते। स्वतःच्या भावना, स्वतःचे विचार आणि स्वतःचेच अपयश सर्वोपरी मानून घरातील सर्वांना त्याच अवस्थेत जगायला लावणे हे नात्याचा समतोल पूर्णपणे बिघडवते। संसार हा एका बाजूने चालत नाही, नात्यात नकळत खेळल्या जाणाऱ्या या अदृश्य मानसिक खेळांना वेळीच ओळखणे अत्यंत गरजेचे आहे। जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचे नाते जपायचे आहे तर या चुका वेळीच सुधारा आणि आपल्या संसारात पुन्हा प्रेमाचा गोडवा आणा। तुम्हाला याबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ गरजूंपर्यंत नक्की शेअर करा। धन्यवाद।